नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील मौर्यकालीन भारत याबद्दल माहिती घेणार आहोत। जुन्या 6वीच्या पुस्तकामध्ये मौर्यकालीन भारत हा 10वा टॉपिक होता। नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये मौर्यकालीन भारत हा 7वा टॉपिक आहे। आपण हा टॉपिक इयत्ता 6वीचे महत्त्वाचे नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते। त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पाहिले होते। पार्ट 2 मध्ये जो भाग होता त्याच्यामध्ये मौर्यकालीन भारताबद्दल माहिती पाहिली होती, पण याच्यामध्ये आता आपण सेपरेट आणखीन माहिती पाहणार आहोत। आणखीन माहिती का पाहणार आहोत तर कारण याच्यामध्ये थोडीशी ॲडिशनल माहिती नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये दिली होती, ती आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि याच्यामधला काहीसा म्हणजे बराचसा भाग हा वगळला गेला आहे आणि तो नवीन पुस्तकामध्ये दिलेला नाहीये। जो भाग दिलेला नाहीये त्या भागावर बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत। म्हणूनच मी म्हणलं होतं की जुनं 6वीचं पुस्तक हे जुनं ते सोनं आहे आणि जुनं 6वीचं पुस्तक हे धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत आहे। त्यासाठी मी ही म्हण वापरली होती। तर आता पाहू 6वीच्या पुस्तकातील महत्त्वाचा टॉपिक जो की आहे मौर्यकालीन भारत, जो जुन्या 6वीच्या पुस्तकामध्ये 10वा टॉपिक होता। नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये तो 7वा टॉपिक आहे। मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले। हे विधान नवीन 6वीच्या पुस्तकात मिळणार नाहीये। जुन्या 6वीच्या पुस्तकात होतं मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले। सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्याची घोषणा केली। कोणाच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्यांची घोषणा केली तर सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यातील प्रदेशात स्वतंत्र राज्याची घोषणा केली। ग्रीक सत्तेखालील भारतीय प्रदेशात ग्रीकांविरुद्ध उठाव सुरू झाले। त्या प्रदेशातील भारतीय राजांना एकत्र करून चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांशी युद्ध केले। चंद्रगुप्त मौर्याने कोणाशी युद्ध केले तर चंद्रगुप्त मौर्याने हे ग्रीकांशी युद्ध केले। चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव करून भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली। चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव करून भारताच्या कोणत्या भागात शांतता निर्माण केली तर भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली। ग्रीकांचा पराभव करून भारताच्या वायव्य भागात शांतता कोणी निर्माण केली तर चंद्रगुप्त मौर्य याने ग्रीकांचा पराभव करून भारताच्या वायव्य भागात शांतता निर्माण केली। चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता। मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक हा चंद्रगुप्त मौर्य होता। चंद्रगुप्त मौर्य हा कोणत्या साम्राज्याचा संस्थापक होता तर चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता। मगध साम्राज्यातील नंद राजे त्यातील धनानंद हा शेवटचा राजा होता, म्हणजे नंद घराण्यातील। त्या नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद याच्या जुलमी सत्तेचा चंद्रगुप्ताने पाडाव केला व मगधावर सत्ता प्रस्थापित केली। मगधावर सत्ता प्रस्थापित कोणी केली तर चंद्रगुप्ताने केली। कोणाचा पाडाव कोण केली तर धनानंद याचा जुलमी सत्तेचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने मगधावर सत्ता प्रस्थापित केली। मध्य प्रदेशातील अवंती व पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत त्याची सत्ता होती। कुणाची तर चंद्रगुप्त मौर्याची। आजच्या बिहार मधील पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही मौर्याची राजधानी होती। मौर्यांची राजधानी कुठली तर आजच्या बिहार मधील पाटणा म्हणजेच पाटलीपुत्र ही मौर्याची राजधानी होती। हा प्रश्न आपल्या टीईटीला येऊन गेलेला आहे। बाबिलोनचा ग्रीक राजा सेक्युलस निकेटर याने भारतावर स्वारी केली, त्यावेळी चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला। बाबिलोनचा ग्रीक राजा सेक्युलस निकेटर याने भारतावर स्वारी केली, त्यावेळी त्याचा पराभव कोण केला तर चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला। बाबिलोनचा ग्रीक राजा सेक्युलस निकेटर याचा कधी चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला तर बाबिलोनचा ग्रीक राजा सेक्युलस निकेटर याने भारतावर स्वारी केली, त्यावेळी चंद्रगुप्त मौर्याने त्याचा पराभव केला। त्यामुळे काबूल, हेरात, कंदाहार हे प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले। मौर्य साम्राज्यात कोणते प्रदेश समाविष्ट झाले तर मौर्य साम्राज्यात काबूल, हेरात, कंदाहार हे प्रदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले। सेक्युलस निकेटरने मेगास्थॅनिस हा आपला राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवला। चंद्रगुप्ताच्या दरबारी आपला राजदूत कोणी पाठवला तर सेक्युलस निकेटरने। सेक्युलस निकेटरने कोणता राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवला तर सेक्युलस निकेटरने मेगास्थॅनिस हा आपला राजदूत चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठवला होता। मेगास्थॅनिसने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले। हे जुन्या पुस्तकामध्ये असं होतं, मेगास्थॅनिसने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले।
पण आता नवीन पुस्तकामध्ये काय नाव दिलेलं आहे, मेघस्थानीने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले असंच आहे, पण जो काही ग्रंथ होता त्या ग्रंथाचं फक्त नाव दिलेलं आहे. तत्कालीन भारताचे वर्णन ऐवजी इंडिका ग्रंथात मेघस्थानीसने तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले आणि मेघस्थानीसने ज्या ग्रंथामध्ये तत्कालीन भारताचे वर्णन लिहून ठेवले त्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका, म्हणजे मेघस्थानीसचा इंडिका हा ग्रंथ आहे. चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात राजपदाचा त्याग केला, त्याने जैन धर्म स्वीकारला असे मानले जाते. चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात कशाचा त्याग केला, तर चंद्रगुप्ताने आयुष्याच्या शेवटच्या काळात हा राजपदाचा त्याग केला. राजपदाचा त्याग केल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य याने जैन धर्म स्वीकारला असे मानले जाते. आता चंद्रगुप्त म्हैसूर जवळ श्रावणगोळ येथे जाऊन राहिला, तेथेच त्याचा मृत्यू झाला. आता नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, चंद्रगुप्त कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथे जाऊन राहिला, तसेच त्याचा मृत्यू झाला. म्हैसूरच्या ठिकाणी कर्नाटक दिलेला आहे. चंद्रगुप्त हा म्हैसूर जवळ जे की कर्नाटक मधील श्रावणबेळगोळ येथे जाऊन राहिला, तेथेच त्याचा मृत्यू झाला. चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू कोठे झाला, तर म्हैसूर जवळ श्रावणबेळगोळ येथे चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू झाला. चंद्रगुप्त मौर्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधांचा राजा झाला. मी मागच्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं की कोणाचा मुलगा कोण, याचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याच्या पुढला त्याचा मुलगा, असे विधान विचारले जातात, म्हणून कोणाचा मुलगा कोण हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार हा मगधाचा राजा झाला. बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273च्या सुमारास मगधाचा राजा झाला. आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की बिंदुसारचा मुलगा कोण, तर ऑप्शन देतील अशोक, चंद्रगुप्त मौर्य, प्रद्योत, अजातशत्रू असे वेगवेगळे ऑप्शन असतील, तर आपल्याला कोणाचा मुलगा कोण हे लक्षात असायला पाहिजे. बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273च्या सुमारास मगधाचा राजा झाला. लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्य त्याचा मुलगा कोण, बिंदुसार, बिंदुसारचा मुलगा कोण, अशोक, अशोकचा मुलगा कोण, महेंद्र आणि संघमित्रा, हे लक्षात ठेवायला पाहिजे. बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273च्या सुमारास मगधाचा राजा झाला. सम्राट अशोक तक्षशिला, उज्जैनी या प्रदेशांचा राज्यपाल होता. सम्राट अशोक हा कोणत्या प्रदेशाचा राज्यपाल होता, तर सम्राट अशोक हा अशोक तक्षशिला व उज्जैनी या प्रदेशांचा राज्यपाल होता. तक्षशिला येथे झालेले बंड त्याने मोडून काढले. तक्षशिला येथे झालेले बंड कोणी मोडून काढले, तर तक्षशिला येथे झालेले बंड हे सम्राट अशोकाने मोडून काढले. अशोकांच्या लेखांमध्ये त्याने देवानाम प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण केलेली दिसते. आता इथे नवीन पुस्तकांमध्ये काय दिलेलं आहे, देवानाम प्रियदर्शी असं वाक्य दिलेलं आहे. जुन्या पुस्तकांमध्ये काय होतं, देवानाम प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण केली आहे. नवीन पुस्तकात काय आहे, देवानाम प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा उल्लेख केलेला आहे. आता इथे प्रश्न काय असू शकतो की अशोकाच्या लेखांमध्ये त्याने कोणती पदवी धारण केलेली आहे असा उल्लेख आहे, तर देवानाम प्रियदर्शी राजा म्हणजेच देवानाम प्रियदर्शी. अशोकाचे साम्राज्य पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस नेल्लोर, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदी व उत्तरेस नेपाळ अशा विस्तृत प्रदेशात पसरलेले आहे. हे झालं जुन्या पुस्तकात असं साम्राज्याचा विस्तार दाखवलेला आहे. जुन्या पुस्तकात अशोकाच्या साम्राज्याचा विस्तार कसा आहे, अशोकाचे साम्राज्य पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस नेल्लोर, पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदी व उत्तरेस नेपाळ अशा विस्तृत प्रदेशात पसरले होते. आता नवीन पुस्तकामध्ये सम्राट अशोकाचा साम्राज्याचा विस्तार कसा दिलेला आहे, तर वायव्येस अफगाणिस्तान, उत्तरेस नेपाळ, दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात, पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत असा उल्लेख दिलेला आहे. कसा, वायव्येस अफगाणिस्तान, उत्तरेस नेपाळ पर्यंत, दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, पूर्वेस बंगाल पासून ते पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा विस्तार आहे. आपले साम्राज्य वाढवण्याच्या हेतूने अशोकाने कलिंगवर स्वारी केली. आता इथं प्रश्न येऊ शकतो की सम्राट अशोकाने आपले साम्राज्य वाढवण्याच्या हेतूने कशावर स्वारी केली, तर कलिंगवर स्वारी केली. दुसरा प्रश्न इथे येऊ शकतो की कलिंगवर स्वारी कोणी केली, तर कलिंगवर स्वारी ही सम्राट अशोकाने केली. सत्य, अहिंसा, भूतदया व करुणा ही तत्वे माणसाने आचरणात आणावीत व वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा असा त्याचा आग्रह होता. सत्य, अहिंसा, भूतदया व करुणा ही तत्वे माणसाने आचरणात आणावी
व वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा असा आग्रह कुणाचा होता? तर सम्राट अशोकाचा होता. युद्धांपेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे हे अशोकाला पटले व कलिंगच्या युद्धात झालेला रक्त पाहून अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? तर युद्धापेक्षा श्रेष्ठ असे काय हे अशोकाला पटले व कलिंगच्या युद्धात झालेला रक्तपात पाहून अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धर्मातील तत्वांचा विचार करण्यासाठी अशोकाने पाटलीपुत्र येथे एक धर्म महासभा भरविली, म्हणजेच तिसरी धर्म परिषद भरविली. तिसरी धर्म परिषद कोणी भरविली? तर सम्राट अशोकाने. आणि ती कुठे? तर पाटलीपुत्र येथे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बौद्ध धर्माची पहिली परिषद, दुसरी परिषद, तिसरी परिषद, चौथी परिषद असा प्रश्न आपल्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. त्यामुळे कोणती परिषद कुणी भरवली, कुठे भरवली हा गट वेगळा करून तो पाठ करणं गरजेचं आहे. आता इथं बौद्ध धर्माची तिसरी परिषद ही सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे भरवली होती. अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवले. आता इथे 3 प्रश्न तयार होऊ शकतात. अशोकाचा मुलगा कोण? तर सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र. सम्राट अशोकाची मुलगी कोण? तर संघमित्रा. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना कोणत्या धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवले? तर बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस पाठवले. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोठे पाठविले? तर श्रीलंकेस पाठविले. अशी 3 वेगवेगळी प्रश्न तयार होऊ शकतात. प्रश्न कुठल्याही अँगलने आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे त्याची पॉसिबिलिटी किती आहे, कुठल्या अँगलने विचारला जाऊ शकतो इतकी शाश्वती घेऊन आपण व्यवस्थित विधानं पाठ करून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सम्राट अशोकाला सर्व धर्मांविषयी आदर होता. आता परीक्षेमध्ये असं विधान दिलं जाऊ शकेल की सम्राट अशोकाला सर्व धर्मांविषयी आदर नव्हता. विधान सत्य आहे का? सत्य. काही देऊ शकतात. तर सम्राट अशोकाला सर्व धर्मांविषयी आदर होता. आता आपण पाहू मौर्यकालीन राज्य व्यवस्था. राज्य कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याची 6 विभागात विभागणी केली होती. राज्य कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याची 6 विभागात विभागणी केली होती. हे जे 6 विभागामध्ये विभागणी केलेली आहे हे विधान जुन्या पुस्तकातलं आहे. तर नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? राज्य कारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याची 4 विभागात विभागणी केली होती. आता हे 4 विभाग कुठले होते? तर पूर्व विभाग तोशाली ओडिशामध्ये आहे, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेशात आहे, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी येथे आहे, उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तानमध्ये आहे. आता इथं पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग दिले जाऊ शकेल आणि त्याच्यामध्ये जोड्या लावामध्ये विधानं दिले जाऊ शकतात. म्हणून कोणता विभाग कुठला आहे हे महत्त्वाचं आहे, जो की मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचा आहे. 4 विभागात मौर्यकालीन राज्यव्यवस्थेची साम्राज्याची विभागात विभागणी केली होती. 4 विभाग कुठले? पूर्व विभाग तोशाली ओडिसा, पश्चिम विभागात उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी, उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तानमधील. राज्य कारभारात राज्याला सल्ला देण्यासाठी जे मंडळ होते त्याला मंत्री परिषद असे म्हणत. आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकेल की राज्य कारभारात राज्याला सल्ला देण्यासाठी जे मंडळ होते त्याला काय म्हणत? तर मंत्री परिषद म्हणत. आता हे जे काही 4-5 विधान आहेत हे 4-5 विधानं नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये मौर्यकालीन भारतामध्ये पूर्णपणे वगळलेली आहेत. आणि या वगळलेल्याच भागावर आतापर्यंत आपल्या टीईटी मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत. इवन सरळ सेवामध्ये सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला रज्जुक म्हणत. हे कधीच आहे? मौर्यकालीन भारतातला आहे. जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला काय म्हणत? रज्जुक म्हणत. तालुक्याच्या अधिकाऱ्याला काय म्हणत? गोप म्हणत. खेड्याच्या प्रमुखाला काय म्हणत? ग्रामीण म्हणत. मंत्री परिषद आणि अधिकाऱ्यांच्या मदतीला कार्यक्षम हेर खाते होते. आता अशी विधानं जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात की जिल्ह्याचा अधिकारी, तालुक्याचा अधिकारी, खेड्याचा प्रमुख हे असे दिले जातात. त्याच्या समोर जोड्या लावायला वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. म्हणून जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला रज्जुक, तालुक्याच्या अधिकाऱ्याला गोप, खेड्याच्या प्रमुखाला ग्रामीणी, मंत्री परिषद आणि अधिकाऱ्यांच्या मदतीला कार्यक्षम हेर खाते होते. हा भाग नवीन पुस्तकामध्ये नाही, वगळलेला आहे, पण याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. म्हणून मी म्हणत होतो की जुनं ते सोनं. जुनं ते सोनं का? तर जुनं हे धरलं तर चावते, सोडलं तर पळते. सोडलं तर पळते म्हणजे हे भाग वगळलेला आहे आणि हाच भाग परीक्षेमध्ये आलेला आहे. मग गेला का ना आपल्यापासून दूर पळून?
त्यासाठी मी अशी म्हण वापरत होतो। आता आपण पाहू मौर्यकालीन लोकजीवन। मौर्यकालीन लोकजीवन कृषी प्रधान होते। शेती बरोबर इतर उद्योगधंदेही भरभराटीला आले। मौर्यकालीन लोकजीवन कशी होते तर मौर्यकालीन लोकजीवन हे कृषी प्रधान होते। या काळात म्हणजे मौर्य काळात चकाकी असलेली मातीची भांडी मोठ्या प्रमाणात बनवली जात असे। प्रश्न इथं असा विचारला जाऊ शकेल की कोणत्या काळात चकाकी असलेली मातीची भांडी मोठ्या प्रमाणात बनवली जात तर मौर्य काळामध्ये चकाकी असलेली मातीची भांडी मोठ्या प्रमाणात बनवली जात। तसेच नौका बांधणी हा एक मोठा व्यवसाय होता। कधी मौर्य काळात विविध व्यावसायिकांचे त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचेही संघ होते, त्यांना श्रेणी असे म्हणतात। श्रेणी कशाला म्हणतात तर विविध व्यावसायिकांचे त्याच प्रमाणात व्यापाऱ्यांचेही संघ होते, त्या संघांना श्रेणी म्हणत। नृत्य, गायन तसेच कुस्त्या असे विविध कार्यक्रम होत असे। सोंगट्यांचा खेळ लोकप्रिय होता। बुद्धिबळाचाही खेळ ते लोक खेळत असे। कधी मौर्य काळातील लोक। आता इथं बुद्धिबळाला काय म्हणतात किंवा बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते। हे नवीन पुस्तकामध्ये फक्त एवढे ऍड केलेलं आहे। बाकी सर्व मौर्यकालीन लोकजीवन मध्ये आता आपण जे विधान पाहिले ॲज इट इज जशास तसे होते। फक्त इथे ऍड काय केलेलं आहे बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते। कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकेल की बुद्धिबळाला मौर्यकालीन नाव काय होते तर अष्टपद असे नाव होते। आता आपण पाहू मौर्यकालीन कला व साहित्य। मौर्य काळात शिल्पकला आणि वास्तुकला यात खूप प्रगती झाली। मौर्य काळात कशाची प्रगती झाली तर मौर्य काळात शिल्पकला आणि वास्तुकला यात खूप प्रगती झाली। सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकला विकसित झाली। कोणाच्या काळात शिल्पकला विकसित झाली तर सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकला विकसित झाली। हे विधान नवीन पुस्तकामध्ये वगळलेले आहेत। सम्राट अशोकाने स्तंभ उभारले, स्तूप आणि विहार बांधले। सारनाथ येथील सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावरील धर्मचक्र आज भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे। मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत। आता इथं प्रश्न विचारला जाईल की सारनाथ येथे सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर डॅश डॅश आज भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे तर धर्मचक्र। आता हा चार्ट आहे जो नवीन 6वीच्या पुस्तकातील आहे, जो की मौर्यकालीन भारत या टॉपिक मधील आहे। भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे। सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत। प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे। त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते। चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे। चक्राच्या एका बाजूस काय आहे तर चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे। राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती व सिंह हे 2 प्राणी आहेत। हा प्रश्न परीक्षेला येऊन गेले होते की राजमुद्रावर कोणते कोणते प्राणी आहेत तर एका बाजूस अश्व, दुसऱ्या बाजूस वृषभ आणि जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती व सिंह आहेत। मौर्य काळात संस्कृत बरोबर पाली, अर्धमागधी इत्यादी प्राकृतिक भाषा प्रचलित होत्या। आता हा भाग सुद्धा साहित्याचा नवीन पुस्तकांमधून वगळलेला आहे, पूर्णपणे वगळलेला आहे। पाणिनीचे अष्टाध्यायी आणि चाणक्याचे अर्थशास्त्र हे याच काळात प्रसिद्ध ग्रंथ आहेत। कधीचे ग्रंथ आहेत तर मौर्य काळातले। मौर्य काळातले ग्रंथ कुठले? पाणिनीचे अष्टाध्यायी आणि चाणक्याचे अर्थशास्त्र हे मौर्य काळातील प्रसिद्ध ग्रंथ आहेत। मौर्य काळातच त्रिपिटक म्हणजे त्रिपिटक या पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांची रचना पूर्ण झाली। त्रिपिटकातील थेरीगाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत। कोणत्या रचना बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत तर त्रिपिटकातील थेरीगाथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रचना ह्या बौद्ध संघातील स्त्रियांनी केलेल्या आहेत। गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या जातक कथा याच काळात म्हणजे मौर्य काळात लिहिल्या गेल्या। गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या कोणत्या कथा मौर्य काळात लिहिल्या गेलेल्या आहेत तर जातक कथा। गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या जातक कथा कोणत्या काळामध्ये लिहिलेल्या आहेत तर मौर्य काळामध्ये। तर अशा पद्धतीने मौर्यकालीन भारतामधील जेवढे काही महत्त्वाचे नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह होते ते आपण एकदम सविस्तरपणे पाहिलेले आहेत। जुन्या पुस्तकातील, नवीन पुस्तकातील यांचं कॉम्बिनेशन करून सर्व व्यवस्थितपणे डीपपणे पाहिले। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी जे काही तुम्हाला नोट्स, पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला
आवडत असेल, त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं, कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन.